जॉबला कसं होईल, प्लेसमेंट अलाउड होईल का, अशा प्रकारचे एक निगेटिव्ह वातावरण आपल्या भोवती तयार होतं. आणि त्याच्यातच मुलांचे वेगवेगळे प्रश्न यायला लागतात, की जसं की किती केटी लागली म्हणजे मी सेफ आहे, किंवा मी नेक्स्ट इयरला, आता मला केटी लागली मग मी नेक्स्ट इयरला जाईल का. सो असे कितीतरी प्रश्न मुलांचे इथे यायला लागतात. मित्रांनो, क्लिअर करून घ्या की तुम्ही जर 24 पॅटर्न मध्ये आता फर्स्ट इयरला आहात, तर तुम्हाला फक्त एकच विषय काढायचा आहे, म्हणजे तुम्ही सेफ आहात, तुम्ही नेक्स्ट इयरला जाता. आणि सेकंड इयर, थर्ड इयर आणि बी मध्ये लक्षात घ्या, सेकंड इयर, थर्ड इयर, बी मध्ये तुम्हाला 3 विषय काढायचे, तेव्हाच तुम्ही नेक्स्ट इयरला जाता. लक्षात घ्या, फर्स्ट इयर मध्ये कुठलाही एक विषय निघाला तरी तुम्ही सेकंड इयरला जाता, आणि सेकंड इयर, थर्ड इयर, बी मध्ये कुठले पण 3 विषय निघाले तर तुम्ही थर्ड इयरला जाता. सो घाबरण्याचं एवढं कारण नाहीये. क्लिअर, आपण नेक्स्ट इयरला जातो. सो किती केटी सेफ आहे, एफई मध्ये 1, एसीटी बी मध्ये 3. आता अजून एक मुलांना डाऊट मला क्लिअर करायचं की आपला जो इयर ड्रॉप आहे तो आपल्या बॅकलॉग वर नसतो, तर तो आपल्या सीबीसी सिस्टीम जी आहे एसपीपी ची, म्हणजे क्रेडिट बेस्ड सिस्टीम, याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे काय, एखादा सब्जेक्ट आहे, कुठलाही एक सब्जेक्ट असेल त्या वर्षाचं, त्याला एक ठराविक क्रेडिट असतात, 2 क्रेडिट किंवा 3 क्रेडिट, आणि टोटल दोन्ही सेमिस्टरचे जे क्रेडिट आहे त्याच्या 50% जर क्रेडिट आपले भरतात तर आपण नेक्स्ट इयरला जातो. तो 50% क्रेडिट भरण्यासाठी आपण सब्जेक्ट बघा आणि त्या सब्जेक्टचे क्रेडिट मोजा. जर आपल्याला या ठराविक सब्जेक्टचे क्रेडिट आणि ओरल प्रॅक्टिकलचे क्रेडिट म्हणून 50% क्रेडिट होतात, जनरली 44 क्रेडिट असतात, 50% म्हणजे 22 क्रेडिट झाले, तर आपण नेक्स्ट इयरला जातो. सो आपला इयर ड्रॉप हा क्रेडिटवर डिपेंड आहे, नॉट ऑन बॅकलॉग.